लोकांना मतदान का कमी होतं याचं कारण एकमेव आहे, SRA मध्ये ह्या सगळ्या लोकांचे साठे लोटे आहेत आणि ह्या आज मी जनतेसमोर आणणार. मला रात्री 3:30 वाजता जेव्हा चेंबूरकर विभाग माझे बाहेर आले आदल्या दिवशी रात्री 3 वाजता, तेव्हा पण मला सांगितलं विजय तुझा कन्फर्म आहे, उद्या सकाळी तुला AB फॉर्म मिळणार आहे. एवढं सगळं असताना त्या 3च्या नंतर सुद्धा त्या मातोश्री होत्या, बाहेर गाडीमध्ये बसलेल्या होत्या. नंतर काय चक्र फिरली, काय झालं, सकाळी 11 वाजता त्यांना AB फॉर्म कसा दिला गेला, त्या मधल्या पिरियडमध्ये काय घडलं ते फक्त परमेश्वराला माहिती. सारखं तिलाच का म्हणू? हां, नगरसेवक आहे ना, चाललं ना 4-5 वेळे घेतलं, दे ना इंदुरकरांना. हां, हे आमचं म्हणणं होतं. ठाकरेंचा बालेकिल्ला असलेला शिवडी विधानसभा आणि या शिवडी विधानसभेत प्रभाग क्रमांक 202मध्ये इथले शाखा प्रमुख विजय इंदुलकर हे नाराज होते, कारण मातोश्रीवरती जे फॉर्म वाटप झालेलं होतं, ज्या उमेदवारांना तिकीट दिलेलं होतं, त्याच 202 प्रभागातून माजी नगरसेविका आणि मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांना तिकीट दिलेलं होतं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर इथे नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती. विजय इंदुलकर माझ्यासोबत आहेत आणि त्यांनी स्वतः अपक्ष म्हणून सुद्धा फॉर्म भरलेला आहे, त्यांच्यासोबतच आपण बोलूया. सर, काल संपूर्ण दिवसभर आपण जर बघितलं तर मातोश्री बाहेर इच्छुक उमेदवार असतील मुंबईतले, त्या सगळ्यांचीच गर्दी होती. पक्षाने तिकीटसुद्धा दिलेलं होतं. काय सांगाल, तुमची नाराजी आहे, तुम्ही अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला? गेली 36 वर्ष मी संघटनेचं काम करतो आहे आणि या 202मध्ये 18 वर्ष मी काम करतो आहे. त्याच्यामध्ये 8 वर्ष मी शाखा प्रमुख आहे. अहोरात्र आम्ही मेहनत करतो आहे आणि वॉर्ड यावेळेला ओपन होता, ओपन कॅटेगरी सर्वसाधारण, म्हणून मी त्यासाठी अर्ज केला होता आणि त्या माझी इच्छुक म्हणून मी त्या ठिकाणी होतो. माझ्या 3 वेळा उद्धव साहेबांबरोबर मुलाखती झाल्या. शेवटची मुलाखत जेव्हा झाली तेव्हा आदित्य साहेब पण होते आणि मला त्यावेळेला उद्धव साहेबांकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला होता आणि मला त्यांनी सांगितलं तुझे पेपर वगैरे तयार आहेत का विचारलं होतं. तर मी सांगितलं साहेब पेपर वगैरे माझे तयार आहेत आणि त्याने त्यावेळेस शब्द दिला होता, तुम्ही जर मला बोललो शीट दिलीत त्या मुंबईमधून हायेस्ट मताने साहेब मी निवडून येणार, तुम्हाला आश्वासन देतो मी. आणि मग साहेब मला बोलले ते ठीक आहे, मी तुमचा विचार करतो आहे, मी तुला कळवतो. त्यानंतर त्या रात्री आम्ही गेलो, काय परत आम्हाला फोन आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता गेलो, परत काय आम्हाला अजून कळवलं नाही. मी 11 वाजता आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला कळलं की श्रद्धा जाधवांना बोलवलं आहे आणि श्रद्धा जाधवना AB फॉर्म दिला जातो आहे. श्रद्धा जाधव त्या ठिकाणी त्यांचे मिस्टरांना, ते आजारी असतात कायम बिचारे, त्यांना त्या घेऊन गेलेल्या होत्या उचलून तिकडे आतमध्ये. आणि मग आम्ही आतमध्ये गेलो तर कळलं की त्यांना ऑलरेडी AB फॉर्म दिला होता. मग मला सांगा, आम्ही जर निष्ठेने काम करत असतो आणि आज ओपन वॉर्ड असताना आम्ही हक्क मागायचा नाही का? शिवसैनिकांनी निवडणूक लढवायची नाही का? मी उद्धव साहेबांना सांगितलं, तुम्ही नेहमी सांगता आमचे एक आमदार गेले, आमचे खासदार गेले, आमचा नगरसेवक गेला, पण माझ्याबरोबर सामान्य शिवसैनिक आहे. मी साहेबांना बोललो, साहेब मी त्यातलाच एक सामान्य शिवसैनिक आहे जे 36 वर्ष संघटनेचे प्रामाणिकपणे काम करतो आहे आणि म्हणून माझी इच्छा आहे की मी एक वेळा आम्हाला संधी द्या आणि या विभागामध्ये लोकांना बदल हवा आहे. सातत्यानं तुम्ही जाधव फॅमिलीला जर निवडणूक उमेदवार देणार असाल तर लोकांची नाराजी आहे. आणि यावेळी असं नाही की त्या ठिकाणी दुसरं कोण निवडून आले नाही. त्यावेळी एक वेळ नंदू विचारे निवडून आलेत, एका वेळेला पार्वती गोरवले निवडून आलेत. मग असं असताना तुम्ही जाधव फॅमिली दुसरा विचारच का करू शकत नाहीत? आणि म्हणून आमची त्यावेळी नाराजी आहे आणि ज्या पद्धतीची नाराजी आपण व्यक्त करायची आपण केलेली आहे आणि मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि मी शेवटपर्यंत राहणार आहे. मी आज या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, मी 100% या ठिकाणी निवडून येणार आहे. आपण लोकांचा मला पाठिंबा आहे, शिवसेनेचा पाठिंबा आहे. 126 उपशाखावरून गटप्रमुख आहेत यांनी आज राजीनामापत्र दिलेलं आहे. ही नाराजी आहे, पक्षाच्या विरोधामध्ये नाही आहे, पण त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. पण तुम्ही असं म्हणालात की श्रद्धा जाधव यांना विरोध होतोय, तर नेमकी त्या विरोधाची कारणं काय वाटतात तुम्हाला? एक तर श्रद्धा जाधव 8 वर्षामध्ये मी शाखा झाल्यानं बघतोय, 8 वर्षामध्ये विभागामध्ये काही काम केलेलं नाही. त्या कधी शाखेत येत नाहीत, महिन्यात 2 महिन्यात केव्हा तरी शाखेत यायचा. शाखेचा मेंटेनन्स शाखाप्रमुख भरतो, शाखेचं लाईट बिल शाखाप्रमुख भरतो, शाखेचा प्रॉपर्टी टॅक्स शाखाप्रमुख भरतो. शाखेच्या 8 वर्षामध्ये शिवडी विधानसभेत सगळे नगरसेवक कार्यक्रम करतात, पण एकमेव विजय इंदुलकर आहे तो 202मध्ये कार्यक्रम करत आला आहे. साधं हळदी कुंकू असेल तर विजय इंदुलकर घालतो. मग एवढं जर तुम्ही पदावर असताना जर करत नसाल तर तुमचा हक्क येतो का मागायचा? आणि सामान्य लोकांची कामं कुठे गेलेत? एखाद्या कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा टॉयलेटचं आणि 10 त्याच्यामध्ये कामं करायची. लोकांनी गटारचं काम नाही, तुमच्या लादीकरणाचं काम नाही, तुमच्या टॉयलेटची कामं नाहीत. SRAमध्ये एवढं नाव खराब आहे यांचं. SRAमध्ये पूर्ण वाटोळा करून टाकलेलं आहे. लोकांना आज घर भाडं मिळत नाहीत, लोकांना 10 वर्षाला रूम मिळत नाहीत. त्यांची जबाबदारी नाही. महापौर असताना जे सगळे प्रकल्प सुरू झाले आहेत, मग तुम्ही काय केलं आतापर्यंत? लोकांना मतदान का कमी होतं याचं कारण एकमेव आहे, SRA मध्ये ह्या सगळ्या लोकांचे साठे लोटे आहेत आणि ह्या आज मी जनतेसमोर आणणार, हे जनतेसमोर आपण आणणार. म्हणून या लोकांची नाराजी आहे लोकांच्यावरती. तुम्ही असं म्हणालात की मातोश्रीवरती तुमची मुलाखत स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी घेतली. तुम्हाला काय वाटतं की नेमकं असं काय झालेलं होतं की जर संपूर्ण वातावरण हे तुमच्याबद्दल चांगलं होतं, सकारात्मक होतं, मग अचानक असं नेमकं काय झालं, काय वाटतं?
माझ्या बाजूने माझ्याबद्दल आमचे खासदार असतील, आमचे आमदार असतील, आमचे विभाग प्रमुख असतील, आमचे उपविभाग प्रमुख असतील, माझ्याबद्दल असणारे शिवसैनिक असतील, सगळ्यांची मागणी होती विजय इंदुरकर यावेळेला संधी मिळायला पाहिजे. असा एकही पदाधिकारी कोणी नाही की माझ्याबद्दल ते बोलले नाहीत. एवढं सगळं असताना आणि सगळं वातावरण माझ्याबरोबर असताना अचानक मला रात्री 3:30 वाजता जेव्हा चेंबूरकर विभाग प्रमुख माझ्या बाहेर आले आदल्या दिवशी रात्री 3 वाजता, तेव्हा पण मला सांगितलं विजय तुझा कन्फर्म आहे, उद्या सकाळी तुला एबी फॉर्म मिळणार आहे. एवढं सगळं असताना त्या 3च्या नंतरसुद्धा त्या मातोश्री होत्या, बाहेर गाडीमध्ये बसलेल्या होत्या. नंतर काय चक्र फिरली, काय झालं, सकाळी 11 वाजता त्यांना एबी फॉर्म कसा दिला गेला, या मधल्या पिरियडमध्ये काय घडलं ते फक्त परमेश्वराला माहिती, कारण आम्हाला ते काय माहिती नाही. आणि सर, एकीकडे जर आपण बघितलं तर शिवडी विधानसभा ठाकरेंचा जुना बालेकिल्ला आहे आणि अशाच बालेकिल्ल्यामध्ये जर का स्थानिक उमेदवारांबद्दल जर नाराजी पसरत असेल तर हा बालेकिल्ला भविष्यात बालेकिल्ला म्हणून राहू शकतो का? अशा पद्धती जर पुढचं वातावरण असेल, तुम्ही जर निष्ठावंतांना डावलणार असाल किंवा एकाच व्यक्तीला वारंवार संधी देणार असाल तर हे पुढे भविष्यामध्ये खूप कठीण परिस्थिती. आज पूर्वीसारखा शिवसैनिक राहिलेला नाही. तुम्ही माहिती आहे, आज इकडे लगेच उड्या मारतात. आमच्यासारखे प्रामाणिकपणे निष्ठेने काम करणारे आज काही ठराविकच शिवसैनिक आहेत, जी आमची पिढी आहे ती. पण याच्यानंतर शिवसैनिक अशा प्रकारे तुम्हाला मिळणार नाहीत. तर निष्ठावंतांना तुम्ही अशा प्रकारे जर त्यांच्यावर अन्याय करणार असाल, त्यांना न्याय देणार नसेल, ते पुढे भविष्य कठीण आहे. आपल्यासोबत चंद्रभागा आजी आहेत, म्हणजे शिवसेनेच्या फायर आजी अशी त्यांची ओळख आहे. आजी, काल तुम्हीसुद्धा गेलेला होतात मातोश्रीवरती. काय सांगाल, एकूण काय तिथली परिस्थिती होती? परिस्थिती म्हणजे रात्री इंदुरकर साहेब होते, रात्री 3 वाजे पोहोच होते. त्यांना सांगितलं सकाळी तुम्हाला आम्ही फॉर्म देतो म्हणून. आणि रात्रीच काय झालं ते काय बद्दल आम्हाला माहिती नाही. आणि इतकं बी साहेबांना मी दिलं होतं, लेखी पत्रक बी दिलं होतं सगळ्यांच्या सह्या घेऊन. आणि मी बी सांगून आलेले होते, साहेब बघा इंदुरकर साहेब निष्ठावान आहे, त्यांना शीट द्या म्हणून असं बोलून आलेलं होतं. मग साहेबांनी आमचं ऐकलं पाहिजे होतं ना, आम्ही निष्ठावान आहे. मी तर बाळासाहेबांपासून काम करीत आले, ते मी कधी अपक्ष केलं नाही. ते एक सामान्य गोष्ट आमचा शाखा प्रमुख आहे, त्याचा तरी विचार केला पाहिजे ना. मग आम्ही का नाही भडकायचं? सारखं तिलाच का म्हणू? नगरसेवक आहे ना, खाल्लं ना 4-5 वेळे घेतलं, दे ना इंदुरकरांना. हे आमचं म्हणणं होतं. सतत एकाच उमेदवाराला जर का उमेदवारी मिळत असेल तर ती नाराजी कुठेतरी सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये दिसते. तुम्ही काय सांगाल? कारण 2022ला पक्षफुटी झाली आणि त्यानंतर काही मंडळी होती ती शिंदे गटात त्यांनी प्रवेश केला, काही ठाकरेंसोबतच राहिले. अशा वेळी आता जेव्हा ठाकरे असं म्हणतात की मुंबई वाचवायची आहे, एकजुटीने लढायला हवं, मात्र ह्या जागा वाटपावरून कुठेतरी मोठ्या प्रमाणावरती नाराजी दिसतीये. कसं एकूण या सगळ्याकडे पाहताय? साहेबांनी जे सांगितलं आहे की मुंबई वाचवणं हे एकदम 100% बरोबर आहे. पण ते काय माहिती आहे, तळागाळात शिवसैनिक कट्टर आहेत, त्यांचा पण कुठेतरी विचार करायला पाहिजे संघटनेने. तसा काय विचार होत नाही. ह्या टायमाला आमचं एवढंच म्हणणं होतं की जे आमच्या विभागामध्ये 202मध्ये जे शाखा प्रमुख आहेत आणि जे इतर कार्यकर्ते आहेत ते आज 30-35 वर्षे काम करतात संघटनेसाठी, तर आज जे शाखा प्रमुख आहेत त्यांना सीट मिळावी असाच आमचा एक त्यांना म्हणणं होतं. त्याच्याप्रमाणे आम्ही सगळं प्रोसिजर केले होते. आमदार, खासदार, आपले विभाग प्रमुख यांना सगळ्यांना प्रोसिजर आम्ही सगळे केलेले होते की त्यांना सीट मिळावी. शाखेत एकही माणूस असा नव्हता पदाधिकारी की दुसरा उमेदवार होणारा, फक्त इंदुरकर साहेब हेच उभे राहावे ही आमची पुऱ्या वार्डाची शाखेची अशी आमची आशा होती. पण त्या आशावरती संघटनेने आज पाणी पाडलं आहे, म्हणून आम्हाला हा सर्व निर्णय घ्यायला लागला. तुम्ही काय सांगाल, एकूणच जर ही आपण परिस्थिती बघितली तर या संपूर्ण परिस्थितीमध्ये जर का आपण बघितलं तर कुठेतरी एक नाराजी मोठ्या प्रमाणात दिसते. जे आपण बालेकिल्ले म्हणतो, शिवडी असेल, वडाळा असेल किंवा वरळी, दादर माहीम असेल, तिथेसुद्धा मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक नाराज झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीत पुन्हा एकदा ठाकरेंकडे महानगरपालिकेची सत्ता जाईल का, जर ग्राउंड लेवलचं शिवसैनिकच नाराज असेल? असं झालं आहे ना आत्ताचं वातावरण की बऱ्याच ठिकाणी नाराजी झाली. तर त्यामुळे असं आम्हाला पण वाटतं की काही गोष्टी म्हणजे आपल्या विरोधात पण घडू शकतात. कारण का आपणच जो निर्णय घेतला ना वरून, तो निर्णय एवढा चुकीचा घेतला की आपणच समोरच्याला चान्स दिला की आपलं राज्य म्हणजे आपली सत्ता यावी की नाही यावी ते त्यांनी काय वरच्या विचार केला आणि कोणाचं ऐकून काय निर्णय घेतले ते उद्धव साहेबांना आणि वरच्या लोकांनाच माहिती. विजयजी, तुम्ही काल अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहेत. या प्रभागातला जर विचार केला तर तुम्हाला कितपत खात्री विजयाची वाटते आणि कितपत पाठीशी तुमच्या इकडची जनता या प्रभागातले शिवसैनिक असतील? मला 100% विजयाची खात्री आहे. कारण प्रत्येक बिल्डिंग असेल, प्रत्येक चाळ असेल, प्रत्येक झोपडपट्टी विभाग असेल, प्रत्येक इमारत असेल, या ठिकाणी आम्ही घराघरात पोचलेलो आहे.
कामाच्या माध्यमातून शिवसैनिकांचं आमचं जाळं आहे ते आणि संपूर्ण शिवसैनिक नेटवर्क माझ्याबरोबर आहे. त्याच्यामुळे 100% मला खात्री आहे की मी निवडून येणार आहे. आज ज्या पद्धतीने लोक मला भेटायला येतात, लोक मला फोन करून सांगतात विजय इंदुरकर तुम्ही फॉर्म पाठी घेऊन तुम्हाला मातोश्री बोलवतील, तुम्ही मग उद्धव साहेब भावनिक तुम्हाला आवाहन करतील, तुम्ही अजिबात फॉर्म पाठी घ्यायचा आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि यावेळेला श्रद्धा जाधव त्यांची जागा दाखवायची आहे. सर, आता काल तुम्ही उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरलेला आहे, तर कुठे मातोश्रीवरून तुमच्याशी पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न झाला होता का? उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील किंवा विभाग प्रमुख असतील, यांच्याकडनं तुमच्याशी संपर्क झाला होता का? नाही, आतापर्यंत माझा तो कोणाशी संपर्क झालेला नाही. खरं तर आता 2 दिवसांनी जे उमेदवारी अर्ज आहेत ते मागे घेण्याची वेळ आहे, तर यावेळी जर का तुम्हाला भावनिक आवाहन झालं तर तुमचा निर्णय काय असेल? नाही, आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे. यावेळेला आपल्याला जिंकून जायचं आहे आणि जिंकून आल्यानंतर आम्ही पुन्हा शिवसेनेमध्येच जाणार आहोत. कारण आमची नाल ही बाळासाहेबांमुळे शिवसेने जोडलेली आहे. आम्ही शिवसेनेचे कट्टर शिवसेने, बाळासाहेबांचे आम्ही भक्त आहोत. त्यामुळे आम्ही कुठेही जाणार नाहीत. निवडून आल्यानंतर आमची पहिलं प्राधान्य शिवसेनेला असणार आहे. तर आपल्यासोबत विजय इंदुलकर 202 प्रभागातले शाखा प्रमुख होते आणि काहीही झालं तरी आम्ही निवडून आल्यानंतर मात्र पुन्हा एकदा शिवसेनेकडेच जाऊ, कारण आमची नाळ ही बाळासाहेबांसोबत जोडली गेलेली आहे. मात्र कुठेतरी पक्षाकडनं डावललं गेलं आहे, त्याचं दुःख मात्र ह्या सगळ्या शिवसैनिकांना नक्कीच आहे. कारण एकीकडे ज्या स्थानिक नगरसेविका आहेत श्रद्धा जाधव, ज्या मुंबईच्या माजी महापौर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे, मात्र असं असून देखील प्रभागात त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावरती नाराजीही ग्राउंड लेवलला दिसते. आणि महानगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या तर त्या ग्राउंड लेवलला स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे आता येणाऱ्या काळात 202 प्रभागातून कोणता नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत जाईल हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.